इचलकरंजीत 1.5 लाखांच्या फसवणूक प्रकरणातील संशयित आरिफ कादरीला जामीन मंजूर. कामगारांच्या पगारासाठी घेतलेले 1,35,000 रुपये परत न करता फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणातील संशयित आरोपी आरिफ कादरी याला इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनुसार कामगारांचे वेतन देण्याच्या कारणास्तव आरोपीने 1,00,000 रुपये 35,000 रुपयांची रक्कम घेतली होती. मात्र ठरलेल्या कालावधीत ती रक्कम परत न केल्याने तसेच विश्वासघात आणि फसवणूक झाल्याचा आरोप करत शिवाजीनगर येथील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान संशयित आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट संग्राम नरंदेकर याने प्रभावी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने संबंधित अटी आणि शर्तींसह आरोपी आरिफ कादरी याला जामीन मंजूर केला.